व्हेरी गुड मॉर्निंग. सो प्लीज इग्नोर करा, माझा फेस खूप स्वेल झालेला आहे. मी सकाळीच उठलेली आहे आणि मला असं वाटलं चला आज एक थोडंसं जास्त टाइम भेटलाय तर एक व्हिडिओ बनवूया ज्याच्यामध्ये मी दाखवेन की व्हॉट इज माय डेली रुटीन ऑफ गेटिंग रेडी. सो दिस इज अ टाइप ऑफ गेट रेडी विथ मी व्हिडिओ. सो चला बघूया पटकन मी काय काय प्रोडक्ट यूज करते. सो आता सध्या तर माझ्या चेहऱ्यावर काहीच नाहीये. मी सेटाफिलचं मॉइश्चरायझर यूज करते. चांगली अशी क्वालिटी आणि चांगली अशी क्वांटिटी घ्यायची. आधी प्रॉडक्टला ऍक्टिव्हेट करून घ्यायचं आणि पटकन लावून टाकायचं चेहऱ्यावर. ठीक आहे. मी एकदम घाईत बनवते व्हिडिओ, पण सकाळीच बनवते मी. छान असं लावलं ना मॉइश्चरायझर, दिवसभर एकदम ड्रायनेस नाही फील होत, अजिबात नाही फील होत. त्यानंतर त्याला थोडं सेट होऊ द्यायचं आणि सनस्क्रीन घ्यायची चांगली अशी भरभरून. ठीक आहे. खूप खूप सनस्क्रीन घ्यायची. मी सनमिस्टची यूज करते, SPF 50 आहे त्याचा. हे बघा, खूप सनस्क्रीन घेतली. आता मी एकदम सफेद दिसेन तुम्हाला. मंडे आहे आज आणि मंडेची सुरुवातच एकदम अशी छान केली ना की पूर्ण वीक सेट होतो त्या एनर्जीसाठी. हे बघा, या सनस्क्रीनला थोडासा व्हाईट कास्ट आहे, पण तरी सुद्धा मला हा आवडतो कारण की एकतर याच्यामध्ये SPF 50 आहे. सो ते व्हाईट कास्ट या पॉइंटला तिथल्या तिथे काउंटर पार्ट करतं. आणि मी रोजच्या रुटीन मध्ये फाउंडेशन नाही ऍड ऑन करत. सो हे व्हाईट कास्ट सनस्क्रीन मला खूप जास्त हेल्प करतं. ठीक आहे. जे काही ब्लेमिशेस आहेत, पिगमेंटेशन आहे, त्यांना हाईड करायला. हे मी छानपैकी, आणि मान विसरायची नाहीये, अजिबात मान विसरायची नाहीये, कारण की चेहरा मग वेगळा दिसतो आणि मान वेगळी दिसते. उरलेलं प्रोडक्ट असं हाताला लावून घ्यायचं. ठीक आहे. एकदा का ते सेट झालं की मी बीबी क्रीम यूज करते, नो फाउंडेशन. बीबी क्रीम इतकी चांगली आहे की म्हणजे त्याचं थोडंसं पण यूज केलं ना की सेट होऊन जातो आपला फेस. डेली यूजच्या साठी खूप चांगला आहे हा प्रॉडक्ट, खूप चांगला आहे. एकदम कमी घेतलेला आहे मी, आणि जिथे जिथे मला प्रॉब्लेम आहे जसं अंडर आईजला फक्त तिथे तिथे मी लावणार आहे. ठीक आहे. आयलिड्सला आणि जिथे जिथे असं स्पॉट्स दिसतात तिथे तिथे. बाकी पूर्ण चेहऱ्यावर मी नाही लावत प्रॉडक्ट. जिथे जिथे प्रॉब्लेम आहे तिथे तिथे. आता मी भूत दिसेल असेल एकदम. आणि हे पटकन आणि डेली बेसिस साठी मी ब्रशेस नाही यूज करत, हातानेच काढते. हे बघा, रेडी झालेला आहे फेस. अजून या पटकन कोणता स्किन केअर बोलते, गेट रेडी विथ मी व्हिडिओ होऊ शकतो का? किंवा आपण रोज, म्हणजे रोजच मी असंच रुटीन आहे माझा की मी मॉइश्चरायझर, सनस्क्रीन हे सगळं लावून जाते. आणि दिवसभर खरंच असं चेहरा वाटतो की जसं काही मी खूप काहीतरी अप्लाय केलेलं आहे आणि एकदम छान वाटतो चेहरा. हे तिन्ही स्टेप अप्लाय केले, पण ही 3 स्टेप मध्ये तुम्ही असा चांगला ग्लो एक्सपेक्ट करू शकता तेव्हाच जेव्हा तुमची बाकीची स्किन केअर ही खूप जास्त स्ट्रॉंग आहे. मला हे लावायला अजिबात एवढं आवडत नाही. काय त्याला बोलतात, पावडर. मी नाही पावडर लावत. आता आयब्रो पेन्सिल. जस्ट वी हॅव टू स्लाइड दॅट पेन्सिल स्लाइटली. मला पेन्सिल वाले प्रोडक्ट आवडतात, ना जेल आयब्रोज ना पावडर आयब्रोज, कारण की इझी टू अप्लाय आहे आणि छानपैकी याच्यामध्ये असा ब्रश पण येतो, त्याच्याने स्प्रेड आउट करायचं, छान फिल इन करायचं याच्याने. ठीक आहे.
छानपैकी असा आयब्रो लावलेला आहे. आयब्रो रेडी आहे. त्यानंतर काजळ हा माझा सगळ्यात जास्त वीक पॉइंट. असा एकही दिवस नाही की मी विदाऊट काजळ गेले. मेबेलिनचं काजळ छानपैकी असं मला डार्क काजळ खूप जास्त आवडतं एकदम, आणि खूप इझिली अप्लाय होऊन जातं. लगेच डिफरन्स दिसत असेल नाही का तुम्हाला, की आता संपत आली. सो खाली जाते प्रोडक्ट. दिसत असेल तुम्हाला डिफरन्स. काजळ लावल्यावरती एकदम लुकच रेडी झाला. ठीक आहे. काजळ लावल्या लगेच मी टिकली लावून टाकते. विदाऊट टिकली लुक वेगळाच वाटतो. रेडी. आता मी ब्रिमटॉनचा लिप बाम यूज करते. हे बघा, बॉटल संपायला आलेली आहे. रात्री झोपताना मी चॅपस्टिक यूज करते, पण दिवसभरासाठी ब्रिमटॉनचा. खूप सॉफ्ट आहे. कोणाला पण जर दिवसभर हायड्रेशन पाहिजे असेल तर हा प्रोडक्ट आहे ब्रिमटॉन. ठीक आहे. त्यानंतर लिपस्टिक. ऍक्च्युली मी माझी बॅगच घेतली आहे इथे तुम्हाला पटकन दाखवायच्यासाठी. आधी मी लिप लायनरनी मार्सची आहे ही, आणि आउटलाईन करून घेईन एकदम लाईट. आणि मग लिपस्टिक साठी मी ब्रश वापरते. माझी अनिस्टेशियाची ही बेवरली हिल्सची आहे लिपस्टिक, आणि मला डार्क शेड्सच आवडतात जास्त. वन स्ट्रोक, लिटरली वन स्ट्रोक लागलेली आहे. लिपस्टिक लागलेली आहे. आता मी केस सोडणार आणि केस विंचरून घेणार. त्या आधी हे 2 बँगल्स, अशा कुर्तीज वरती ऑक्साइड ज्वेलरी खूप जास्त चांगली वाटते. सो हे ऑक्सिडाइज बँगल्स आहेत. आणि वॉच घालेन मी. वॉच. केस विंचरून घ्यायचे, आणि मला माहिती आहे माझे इयरिंग्स बाकी आहेत घालायचे. सो हे केस विंचरून घेतले मी. आधीच गुंता काढलेला नाही, तुम्हाला माहितीच आहे माझ्या केसांमध्ये इतका गुंता नसतो. ठीक आहे. सो मी आता तुम्हाला दाखवते. ऍक्च्युली माझ्याकडे 2 ऑप्शन्स आहेत आज. एक तर हा आहे झुमका. ठीक आहे. याची माझ्याकडे काही लिंक नाहीये, कारण की मी हा ऑफलाईन घेतलाय. सो कुठेही तुम्हाला भेटून जाईल हे ऑक्साइड झुमकेस, आणि ऑनलाईन पण आता खूप जास्त चांगले आले. आणि हे आहे. ठीक आहे. पण आजच्यासाठी आय थिंक की मी हे चूज करते. ठीक आहे. हे घालते, तुम्हाला वेअर करून दाखवते. पटकन असं 10 मिनिटाच्या आतचा रिव्ह्यू, त्याच्यापेक्षाही कमी 5 मिनिटच लागतील, पण मी बोलत करते म्हणून इतका टाइम जरी झालाय. ठीक आहे. सो रेडी झालीये मी. फक्त निघायचंय. सो आहे माझा लुक. लेगिन्स, सो एकदम सिंपल आणि फास्ट होणारा हा माझा लुक होता. तुम्ही मला सांगा की कसा वाटला तुम्हाला हा फास्ट लुक. परत आपण भेटूया लवकरच एका नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत एन्जॉय माय लुक.